काय मंडळी, चला आता सगळ्यासाठी मी काही असं घेऊन आले. आता जेव्हा मी इलेस्टिक घेतलेले, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इलेस्टिक घेतले ह्याचं काय करणार नाही. हे इलेस्टिक घेतले ह्याची छान असं पण बाहीला डिझाईन करणार मग चुनीची बाही छान असं पण इलेस्टिकचा वापर करून डिझाईन करणार. एकदम साधं सिंपल छान अशी डिझाईन आहे. हा बघा ब्लाऊज आहे. ह्याचे छान आपण बाही वगैरे कट कसं करायचं तुम्हाला पूर्ण सांगणार आहे छान असं. हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात अवश्य आयडिया बाय प्रिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता हे घेतलेलं आहे मी इलास्टिक. हे इलास्टिकचा वापर करून छान असं बाहीला डिझाईन करणार. हा ब्लाऊज घेतलेला आहे. ह्या ब्लाऊजचा आपण बाही कट करणार. सगळ्यात अगोदर बाही आपल्याला ज्यासाठी आपण बाही 4 इंचाची बाही आपण कट करू ना, त्याला गोट लावून मग व्यवस्थित छान असं आपण हे लावणार आहोत. आणि तिथे लेस घेतले. तर बघा मी 2 प्रकारची लेस घेतली. तर मी कुठली बाबा कॉम्बिनेशन जो अशी लेस लावणार. हा एक घेतलेली आहे मी गोल्डनवाली. आणि हा बघा कट वगैरे कसं करायचं, परत ना त्याला आपण गोट वगैरे पहिल्यांदा घालून मग हे आपण इलास्टिक वगैरे कसं वापरायचं सगळं डिटेल माहिती आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास तर नक्की कमेंट करून सांगा. तर छान असं मी दाखवणार. चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. आता बघा सगळ्यात अगोदर आपण बाही कट करणार आहोत. बाही कट करण्यासाठी हा ब्लाऊज घेतलेला आहे बघा. एका साईडने जेवढं बाही आपल्याला लागते तेवढे बघून घ्यायची. एवढ्यात बसते का मेजरमेंट. आपल्या छातीचा चौथा तेवढ्यात आपलं बरोबर बसतंय मेजरमेंट. तर एवढ्यात आपण जेवढी बाही उंची पाहिजे तेवढी बाही उंची काढून घ्यायची. आता बघा खालनं आपण ह्या बाहीला आपण गोट करणार. आपल्याला एक्स्ट्रा काढायची काहीच गरज नाही. बाहीला थोडंसं पाव जेवढं बाहीला आपण गोटमध्ये कपडा धरणार तेवढा काढायचा. आणि वरच्या साईडला बाही जोडण्यासाठी अर्धा इंच एवढंच आपण माप काढून घेणार. तर तेवढंच काढून घ्यायचं. तर बघायचं तर 4 4.5 4ची बाही करणार आहोत. अर्धा इंच वर बाही करण्यासाठी, पाव इंच थोडंसं आपलं गोटसाठी घालण्यासाठी. तर आपण इथं बाही 4.5 आणि थोडीशी पुढे घेऊया, किंवा 4.25 घेतली तर चालेल. इथं 4.25ची बाही घ्यायची आणि तेवढंच कट करून घेणार आहोत आपण. आता व्यवस्थित हे जुळवून घेऊया. हे व्यवस्थित का पहिला 2 पदरी होता, अजून एक पदरून घेतले. हे 4 झालेले म्हणजे दोन्ही बाही आपण कट करणार. बाहीसाठी सगळ्यात अगोदर सगळ्यात बाही उंची टाकून घ्यायची. जेवढी हो का बाही उंची आपण किती घेतलेले बघायचे. तर 4.5 एवढी आपण उंची घेतलेली आहे. तेवढे करून घ्यायचं. इथून बंद बाजूकडून 2 इंच टाकायचं. छातीचा चौथा 7.5 30 साईज आहे ना. हा ब्लाऊज बघा 30 साईज आहे ना, त्यामुळे 30 साईजसाठी आपण बाही कट करत आहोत. त्यामुळे हो का पूर्ण उंची टाकलेली आहे. पूर्ण उंची वर बाही जोडण्यासाठी अर्धा इंच, खाली थोडंसं आपल्याला पाव इंच म्हणजे थोडंसं नळ घेतलेलं आहे. आपल्याला गोट घालण्यासाठी आपण खालच्यासाठी पहिला असं गोट घालून घेणार. व्यवस्थित छातीचा चौथा टाकायचा. दंडगीर टाकायचा. जेवढा दंडगीर असतो तेवढा दंडगीर टाकलेला आहे. 5.5चा दंडगीर टाकायचा. पुढे जेवढं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं तुम्ही 1 इंच 1.5 इंच 2 इंच तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता. व्यवस्थित फक्त ठेवताना बाही जुळवून ठेवायची. बाही ठेवलेली आहे बघा. 2 इंच घेतलेलं आहे. व्यवस्थित बाहीचा आकार देऊन घेऊया आपण. बाहीचा आकार देऊन झालेला आहे. कट करून घेते. आहे असं पहिलं व्यवस्थित असतं बाही आपण कट करून घ्यायला. मग बाही ओपन करायची. मग पुढला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. सगळ्यात अगोदर बाहीचा मी सांगितलं तसं कट करून घेऊया. पहिला आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. पहिला आकार व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. हे आपण आता ओपन करून घ्यायचा व्यवस्थित. आणि आतला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा, म्हणजे बरोबर आपलं बाही होते. ते व्यवस्थित बघून घ्यायचं. व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं. आलंय का बघून घ्यायचं. बरोबर आपला मुंड्याचा आकार आलेला आहे. तुम्हाला दाखवते का ही मुंड्याची खोली आपली आलेली आहे. मधून कट देऊन घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं येणार आहे. तो काही झालेला आहे आता कट करून. आता आपण काय करूया, आता पहिलं बघून घ्यायचं. एक करायचं म्हणजे आता हे बघायचं हो का आपण हे मुंड्याचा आकार आहे ना, तर टिक करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आता
पहिल्यांदा आपण व्यवस्थित ह्या साईडनं गोट करून घेऊया. दोन्ही बाहीला व्यवस्थित खालच्या साईडने गोट करून घ्यायचं, मग इलास्टिक लावायचे तुम्हाला सांगणार पुढे. जोडताना धागा मॅचिंग जोडून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता व्यवस्थित आपण गोट करून घेऊया. जे आपले बिडिंगची मशीन म्हणजे आपण फॉर पिको लावतो ना त्याच्यावर व्यवस्थित आपण गोट करून घेणार आहोत. व्यवस्थित गोट येतोय का बघून घ्यायचा. व्यवस्थित जरी तुम्हाला गोट नसेल घालायचं तुम्ही एक फोल्ड करून जरी केलं तरी चालण्यासारखं आहे. तुम्ही आहे असं मशीनवर आपण साध्याला कसं तसं डबल फोल्ड करायचं आणि स्टिच करून मग तुम्ही इलास्टिक लावलं तरी चालेल. एकाला घेऊन घेतलं की दुसऱ्याला असं आपण गोट घालून घेणार आहोत. का व्यवस्थित गोट लागलाय का बघून घ्यायचा का. दोन्ही ह्याला बाहीला आपण छान असं गोट लावलेलं आहे. नाजूक एकदम गोट आलेला आहे. दोन्ही पण बाहीला गोट आलेला आहे. चला आता पुढे तुम्हाला दाखवते इलास्टिक वगैरे कसं लावायचं. आता व्यवस्थित टोका घेतलेला आहे. आता हे अंतर मोजून घ्यायचं. आता बघा ही गोट लावताना आपण बरोबर उलट्या बाजूकडून गोट असं केलेला आहे. जसं साडीला आपण गोट करतो तसं व्यवस्थित गोट करून घेतलेला आहे. गोट करून घ्यायचं व्यवस्थित आणि इथलं बघायचं जेवढं तुम्हाला वर खाली पाहिजे तेवढं अंतर, खालनं जेवढं अंतर पाहिजे समजा एवढं पाहिजे असं लावून घ्यायचं. खालच्यासाठी मी इथं पाऊन घेतलेलं आहे. अर्धा पाऊन जेवढं पाहिजे एवढं खून करून घेतलेलं आहे. आणि आता जोडताना बघा इलास्टिक घेतलेलं. इलास्टिक जोडताना असं खेचून इलास्टिक लावायचं. कपडा ब्लाऊज खेचायचं नाही, इलास्टिक खेचून लावायचं. तर असं घ्यायचं इलास्टिक असं ठेवायचं आणि लावायला घ्यायचं. लावताना तुम्ही शेवटपर्यंत लावलं तर चालेल. मी थोडंसं अंतर 1 इंच ठेवून आतल्या साईडने लावणार आहे. आता व्यवस्थित होका म्हणजे साईडला आपण जे बाहीला फिटिंगला ठेवलं असेल तेवढं ना. आणि व्यवस्थित होका असं धरायचं नका होका असं व्यवस्थित धरायचं. धरताना एक लेवल धरून घ्यायचं किंवा तुम्ही चॉकने टिक करून घ्या आणि व्यवस्थित इलास्टिक असं खेचत लावून घ्यायचं. व्यवस्थित छान असं आपलं आणि ज्यांचा बाबा तुम्हाला वाटतंय की नाही ज्यांचा दंडघेर जास्त असेल ना तुम्ही त्यांना जास्त वाढवून साईडला घेतलं तर चालण्यासारखं आहे. इथल्या साईडला तुम्ही दंडघेर वाढवून पण घेऊ शकता कारण कसं होतं काही काहींचं मेजरमेंट कमी जास्त असतं ना. आता हे कसं कमी साईजचं आहे ना त्यामुळं कमी साईजला काही जास्त लागत नाही असं घेतलेलं आहे. आता हे बघून घ्यायचं. बघा व्यवस्थित आपलं इलास्टिक लागलं गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो का असं पद्धतीने इलास्टिक लावलेलं आहे छान. ह्याच्यावरून तुम्हाला जर लेस हवं असेल लेस लावा किंवा नाही लावली तर चालेल. जसं ह्या बाहीला आपण इलास्टिक लावून घेतली तसं दुसऱ्या बाहीला पण आपण इलास्टिक लावून घेऊया. घेताना जेवढं अंतर ह्या बाहीला घेतलंय ना आपण जेवढं वरच्या लेस लावतो तेवढंच या साईडला घ्यायचं. छान असं आपलं दोन्ही साईडला इलास्टिक लावून झालेलं आहे. असं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला इलास्टिक वापरू शकता म्हणजे लावू शकता. इलास्टिक लावून झालं तुम्ही आहे असं ठेवलं चालेल किंवा इथं तुम्ही नाजूकशी लेस पण लावू शकता. का मी अशी लेस घेतलेली आहे. आता बघूया मला कुठली आवडते अशी मी लेस छान अशी लावून घेणार आहे. जरी लावली तर चालेल किंवा नाही लावली तर तसं पण काही नाही. लावायची असेल तर तुम्ही अशी व्यवस्थित लेस तुम्हाला आवडीनुसार पाहिजे अशी घेतली तरी चालेल. अशी लावू शकता पाहिजे असेल तर किंवा नसेल तर तुम्ही बारीक नाजूकवाली घेतली तरी चालणार आहे. बघा छान अशी आपण लेस लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला हवा असलं लावली तर चालेल किंवा नाही लावली अशी जर तुम्ही आहे असे ठेवू शकता. तर मी जरा युनिक करणार म्हणून छान अशी लेस लावलेली आहे. जशी ह्या साईडला लावली तशी ह्या बाहीला पण आपण लेस लावून घेऊया. ठेवताना फक्त मी ठेवलेले जशी तुम्हाला पाहिजे तशी ठेवले तरी चालेल. तुम्हाला जशी पाहिजे तशी आकारात ठेवू शकता. आता ही बघा डिझाईन आहे. तुम्हाला जरी ही त्रिकोणवाली डिझाईन खाली करा का वरती करा पण मी बघा छान अशी खालच्या साईडला डिझाईन केलेली आहे. छान अशी लेस लावून घेतलेली आहे. दोन्ही बाहीला लेस छान अशी लावून झालेली आहे. युनिक अशी आपली बाही डिझाईन झालेली आहे. तर बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. तुम्ही अशी बाही नक्की ट्राय करा. छोट्याशी छान अशी बघा आपण ब्लाऊजला छान अशी आपण डिझाईन केलेली आहे. एकदम साधी सिंपल छान अशी बघा बाहीची डिझाईन झालेली आहे. जर तुम्हाला हवा असं लेस लावा किंवा लेस नाही लावली तर चालेल. युनिक अशी केलेली आहे. तर बघा
आणि जरी तुम्हाला वाटते ना ही छोटं मेजरमेंट, जो मोठं मेजरमेंट असतं तर हे तर घेताना दंडकेर छातीचं वगैरे माप वाढवून घ्यायचं. कारण काय होतं बघा, आता हे कमी मेजरमेंट चालतं पण नाही, ह्याचं चुनी वगैरे दिले कारण ह्याच्यात जास्त जातं ना, त्यामुळे कमी पडण्यात घेताना एक्स्ट्राच घ्यायचं. आणि छान असं बघा युनिक आपली अशी बाही झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा. चला पुढे भेटू, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.